नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2026 मध्ये होणाऱ्या ग्लोबल बिग कॅट समिटचं आयोजन कोणता देश करणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत देश या ठिकाणी 2026 मध्ये ग्लोबल बिग कॅट्स या समिटचं या ठिकाणी आयोजन करणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? G20चं जे काही शिखर परिषद आहे 2025चं कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर दक्षिण आफ्रिका या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी 20व्या क्रमांकाचं G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील इन्व्हिटेशन करण्यात आलेलं आहे. इन्व्हिटेशन पाठवण्यात आलेलं आहे. ते ऑलरेडी गेलेले आहेत. ठीक आहे, तर 20व्या क्रमांकाचं G20 शिखर परिषद कधी आहे? 2025 मध्ये. कुठे होत आहे? दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. याच्या अगोदरचं 19व्या क्रमांकाचं ब्राझील या देशाच्या अंतर्गत झालं. त्याच्या अगोदर 18व्या क्रमांकाचं G20 शिखर परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात आलं. त्याच्या अगोदर 17व्या क्रमांकाचं G20 शिखर परिषद इंडोनेशियामध्ये ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे. ही जी काही G20 शिखर परिषद आहे, पहिली G20 शिखर परिषद या ठिकाणी कुठे आयोजित करण्यात आली होती? युनायटेड स्टेट्स या ठिकाणी. 20वी जी की आत्ता सध्या आहे ती दक्षिण आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी. याच्या नंतरची 21वी होणार आहे अमेरिकामध्ये, 22वी होणार आहे UK मध्ये, तर 23वी परत एकदा या ठिकाणी होणार आहे दक्षिण कोरिया या ठिकाणी. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे शिखर परिषदेबद्दल. तर ऑलरेडी जी संध्याकाळची आपली 7:30ची सिरीज आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. बरेच जण या ठिकाणी ते व्हिडिओज, ती सिरीज या ठिकाणी पाहायला सुरुवात केलेली आहे. या सिरीजमध्ये हे जे काही समिट्स असतात याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ कव्हर केलेला आहे. वेळात वेळ काढून ती सिरीज तुम्ही दररोज बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे समिट्स बद्दल. तर एकदा समिट्स वरती चर्चा करूया. 2027ची SCO शिखर परिषदेचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये होणार आहे आयोजित. विज्ञान शिखर परिषद न्यूयॉर्क शहर अमेरिकामध्ये झालं. भारतामध्ये 12वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहराडूनमध्ये. 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये. COP30 हवामान शिखर परिषद बेलेम ब्राझील या ठिकाणी. पहिले आदिवासी क्रीडा संमेलन लडाख या ठिकाणी. पहिले जागतिक मोठ्या मांजरींची परिषद भरवण्यात येणार आहे भारतामध्ये. तर G20 जे काही 20वं G20चं शिखर परिषद आहे ते 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 100% हा प्रश्न विचारला जाणार. स्टार मार्क करून ठेवा. पहिल्या अंध महिला T20 विश्वचषकाचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपल्या भारतीय संघाने या ठिकाणी फर्स्ट ब्लाइंड वुमन T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. भारत या ठिकाणी, भारताने नेपाळचा पराभव करत हे जे काही पहिलं या ठिकाणी अंध महिला T20 विश्वचषक आहे त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडाबद्दल. तर बाकीच्या ज्या काही नवनवीन क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. सुलतान ऑफ जोहर कप ऑस्ट्रेलियाने जिंकलं. अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने जिंकलं. 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड मोहन बागान सुपर जायंटने जिंकलं. प्रो कबड्डी लीग दबंग दिल्लीने जिंकलं. भारताचा 91 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे राहुल VS. लेवल फाईट लीग जिंकणारा पहिला भारतीय फायटर संग्राम सिंग. भारताची पहिली महिला राष्ट्रीय कर्टिंग विजेती ठरली आहे अर्शी गुप्ता. 2025चं ATP फायनल्स या ठिकाणी जिंकलं आहे जनिक सिन्नरने. 2025 साठी F1 हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठित डॉन पुरस्कार जिंकला आहे ऑस्कर पियारेस्टी या खेळाडूने.
आणि पहिल्या अंध T20 विश्वचषक जे काही महिलांचं T20 विश्वचषक झालं, पहिलं अंध महिला T20 विश्वचषक, त्याचं विजेतेपद भारताने या ठिकाणी जिंकलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुनील पालीवाल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुनील पालीवाल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर लक्षात घ्या, आजच्या दिवशी पर्याय क्रमांक ए 25 नोव्हेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो. या दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश काय? तर 2-3 पॉइंट्स आहेत, ते लिहून घ्या. या दिवसाचा उद्देश महिलांवरील सर्व प्रकारच्या हिंसाचाराबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जगभरातील महिला आणि मुलींवरील हिंसाचार संपवण्यासाठी कृती करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. या दिवसाची सुरुवात 1981 पासून महिला अधिकार कार्यकर्त्यांनी केली होती आणि 1993 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने अधिकृतपणे या दिवसाची घोषणा केली होती. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस. 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस. 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस. 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस. 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस. 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारताचे 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, न्यायमूर्ती सूर्यकांत असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी 53व्या क्रमांकाचे या ठिकाणी भारताचे सरन्यायाधीश या ठिकाणी म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं पहिले सरन्यायाधीश कोण होते, तर हरिलाला कानिया 1950 मध्ये. 50व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण होते, तर DY चंद्रचूड. 51व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती खन्ना. 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण बनलेले आहेत, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या ठिकाणी नुकतीच शपथ घेतलेली आहे. या ठिकाणी प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. तर लगेच लेटेस्ट जे काही नवनवीन नियुक्त्या झाल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी. असोचॅमचे नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा. संरक्षण लेखा नियंत्रक विश्वजित सहाय. अमेरिकेमध्ये वर्जेंटिना या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नरपदी गजाला हाशमी यांची नियुक्ती. न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचे पहिले मुस्लिम महापौर जोहराम ममदानी असं त्यांचं नाव आहे. भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक संजय गर्ग. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर. युनेस्कोचे महासंचालक खालिद अल एनानी. बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे नवीन सेलिब्रिटी ॲडव्होकेट कीर्ती सुरेश. आणि त्यानंतर भारताचे 53वे सरन्यायाधीश या ठिकाणी बनलेले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, JCM जॉईंट क्रेडिटिंग मेकॅनिझम हा कोणत्या देशाने सुरू केलेला द्विपक्षीय उपक्रम आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान या देशाने सुरू केलेला हा द्विपक्षीय उपक्रम आहे जॉईंट क्रेडिटिंग मेकॅनिझम. हा जो काही उपक्रम आहे तो द्विपक्षीय उपक्रम आहे जो कमी कार्बन तंत्रज्ञानाचा प्रसार सुलभ करण्यासाठी आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी इतर देशांच्या सहकार्याने 2013 मध्ये सुरू करण्यात आला होता.
हा उपक्रम जपान आणि भागीदार देशांमध्ये द्विपक्षीय कार्बन क्रेडिट व्यापाराला परवानगी देतो, ज्यामुळे शाश्वत विकासाला हातभार लागतो आणि या उपक्रमाचे उद्दिष्ट कमी कार्बन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे या उद्देशाने या ठिकाणी हा द्विपक्षीय उपक्रम सुरू केलेला आहे. जॉईंट क्रेडिटिंग मेकॅनिझम कोणत्या देशाने? तर जपान देशाने. जपान वर्तमानमधील पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा, राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा आहे या ठिकाणची जापनीज. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा. ग्रेटर नोएडा या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेल्या 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत? लक्षात घ्या, भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत असं नाही विचारलं, भारताने एकूण पर्टिक्युलरली सुवर्ण पदक किती जिंकली आहेत. तर पर्याय क्रमांक बी, भारताने एकूण या ठिकाणी 9 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. लक्षात घ्या, टोटल किती पदके जिंकले आहेत? तर 20 पदके जिंकले आहेत. त्याच्यामध्ये 9 सुवर्ण पदके आहेत, 6 कांस्य पदके आहेत, माफ करा 6 रौप्य पदके आहेत आणि 5 कांस्य पदक आहेत. माझंच कन्फ्युजन झालं. लक्षात घ्या, 20 एकूण पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 9 सुवर्ण पदक आहेत, 6 रौप्य पदक आहेत आणि 5 कांस्य पदक आहेत. 9 आणि 6 15 आणि 15 आणि 5 या ठिकाणी टोटल 20 पदके जिंकलेली आहेत. ठीक आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींसाठी संदर्भ अटींवरती स्वाक्षरी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने इस्रायल देशासोबत मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींसाठी संदर्भ अटींवरती स्वाक्षरी केलेली आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे? तर द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक भागीदारी वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी हा जो काही करार करण्यात आलेला आहे तो याच्यासाठी करण्यात आलेला आहे. कोणत्या देशासोबत? इस्रायल देशासोबत. इस्रायल वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इसहाक हर्जोग, पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू, राजधानी आहे जेरुसलेम, चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. पुढचा प्रश्न, सांगाई उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सांगाई नावाचा फेस्टिवल, सांगाई नावाचा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर मणिपूर राज्याच्या अंतर्गत. लक्षात घ्या, 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. मणिपूरमध्ये दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. मणिपूरचा राज्य प्राणी असलेल्या संगाई या माशाच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आलं आहे. या महोत्सवाचे उद्दिष्ट मणिपूरचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक परंपरा प्रदर्शित करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक डी, मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मणिपूरबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली मणिपूरची 21 जानेवारी 1972ला. मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग, राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि राजधानी आहे इम्फाळ. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान किबुल लामजाओ आणि सिरोही आणि 2 महत्वाचे धरण खुगा आणि टिपैमुख. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. धर्मेंद्र केवल कृष्ण देओल यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 89व्या वर्षी या ठिकाणी धर्मेंद्र केवल कृष्ण देओल यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे, त्यांना या ठिकाणी 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, थायलंडमध्ये झालेल्या 2025च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या विजेत्या म्हणून कोणाला मुकुट घातलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, मिस मेक्सिकोला या ठिकाणी मुकुट घातलेला आहे. मिस मेक्सिको फातिमा बॉश यांनी थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स 2025चा या ठिकाणी किताब जिंकलेला आहे. एक आपण काय करूया माहिती का, या जेवढ्याही ज्या काही सौंदर्य स्पर्धा होत असतात, लक्षात घ्या, सौंदर्य स्पर्धा जेवढ्याही होत असतात किंवा आतापर्यंत झालेल्या आहेत याच्यावरती काय करूया आपण, आतापर्यंत झालेल्या ज्या काही सौंदर्य स्पर्धा आहेत खास करून 2024 आणि 2025 मध्ये त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं, त्या सौंदर्य स्पर्धेमध्ये पहिलं विजेतेपद कोणी जिंकलं, त्या सौंदर्य स्पर्धेमध्ये भारताचे आतापर्यंत जिंकलेले विजेतेपद किंवा किताब कोण कोण आहेत, असा प्रकारचा एक सेपरेट व्हिडिओ तयार करूया. ठीक आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, नोव्हेंबर 2025 मध्ये मेलिसा या चक्रवादळामुळे झालेल्या विनाशानंतर कोणत्या देशाने लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव जाहीर केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, जमैका नावाचा देश आहे, त्या देशाने या ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस हा जो काही त्याचा जो काही प्रादुर्भाव आहे तो या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आणि हा जो काही लेप्टोस्पायरोसिस आहे हा एक जीवाणूजन्य आजार आहे. हे लेप्टोस्पायरा इंटररोगन्स या जीवाणूमुळे होतो, ज्याला लेप्टोस्पायरा देखील या ठिकाणी म्हणतात. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताने आपला पहिला परदेशी संरक्षण उत्पादन कारखाना कोठे सुरू केलेला आहे? व्हिएतनाम, श्रीलंका, मोरोक्को,
की ओमान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.